शब्दांच्या जाती एकूण 8. आपण शब्दांच्या जातीबद्दल माहिती मिळवणार आहोत. विकारी, सव्यय. विकारी शब्दांच्या जाती पाहूयात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आता अविकारी, अव्यय शब्दांच्या जातीबद्दल माहिती मिळूयात. क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. नाम, नामाबद्दल माहिती मिळूयात. प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पित वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावांना नामे असे म्हणतात. उदाहरणार्थ रमेश, झाड, नदी, महाराष्ट्र, हिमालय, गाय. माझ्या घराजवळ नदी आहे. सर्वनाम, नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, मी, तू, ती, कोण, काय, आपण, आम्ही. आम्ही शाळेत जातो. विशेषण, जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्या विकारी शब्दांना विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ लांब, नऊ, हुशार, हसरी, हिरवेगार इत्यादी. नवरात्रीत गरबा खेळतात. क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ धावला, जाईल, वाचतो, खेळला इत्यादी. तो गावाला जाईल. क्रिया विशेषण अव्यय, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ हळूहळू, भरभर, सतत, लगेच, पूर्वी इत्यादी. रमेश भरभर चालतो. शब्दयोगी अव्यय, जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवतात त्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ झाडामागे, दारासमोर, तिच्यासाठी. दारासमोर पिंपळाचे झाड आहे. उभयान्वयी अव्यय, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ आणि, व, परंतु, किंवा, म्हणून इत्यादी. मी आणि माझी बहीण बाजारात खरेदीला गेलो. केवल प्रयोगी अव्यय, मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाची अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ अरे बापरे, शाब्बास, अरे रे. अरे रे, खूपच दुर्दैवी घटना घडली.